परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान शिल्पाची अवमान केल्याची घटना राज्यभर पसरली आहे आणि त्याचे पडसाद जे आहेत ते राज्यभर उमटत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहर हे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे। काल कळंबमध्ये जी आंबेडकर अनुयायी संघटना आहेत त्या संघटनेने कळंब बंदचे आवाहन केले होते। आपण पाहू शकतो आता आपण कळंब शहरातील मुख्य मार्केटमध्ये आहोत। छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे हा आणि या ठिकाणचं जी मार्केट आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे। काल आंबेडकर अनुयायी संघटनांनी ह्या बंदचं आवाहन केलं होतं आणि ह्या आव्हानाला प्रतिसाद देत आज व्यापारी आणि नागरिकांनी पूर्णपणे शहर बंद ठेवलेलं आहे। दरम्यान आज जे आंबेडकर अनुयायी संघटना आहेत त्यांनी तहसीलदारांना परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधात निवेदन दिलेलं आहे। आता काही बांधव आपल्याबरोबर आहेत, मला सांगा आज आपण प्रशासनाला निवेदन दिले, नेमकं काय मागण्या केल्या त्या निवेदनामध्ये? आज पूर्ण कळंब शहराच्या वतीने समाज बांधवाच्या वतीने कडकडीत कळंब शहर बंद पाळून आम्ही आज एस डी एम आपले दंडकारी अधिकारी यांना आम्ही आमच्या तीव्र भावना परभणी येथे घडलेल्या घटनेचे निषेध म्हणून आम्ही शासन दरबारी एवढीच मागणी केलेली आहे की त्यांनी इथून पुढे अशा घटना महाराष्ट्रात कदापि घडू नाहीत आणि घडणाऱ्या जो कोणी अशा घटना करीत आहेत त्यांना कडक शासन करावे महाराष्ट्र सरकारने आणि त्याच पद्धतीने त्यांना कठोरात कठोर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ह्या पद्धतीच्या आम्ही मागण्या आज एस डी एमकडे केलेल्या आहेत। काय सांगाल? याचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये ज्या काही लोकांच्या जे बोलणं आहे, जे खासदार असतील, आमदार असतील किंवा जे हे असतील पुढारी असतील, त्या काही लोकांनी संविधानाच्या विरोधामध्ये बोलल्यामुळं असं मला वाटतं की परभणीमध्ये जो शिल्प तोडण्यात आलेला आहे त्याचासुद्धा हा परिणाम असू शकतो। म्हणून माझी एक कळंबकरांच्या वतीने विनंती आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो कोणी संविधानाच्या विरोधामध्ये बोलेल त्याला संविधानाच्या देशद्रोहाची या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा। कारण की अशी जर लोक या ठिकाणी करायला लागली, संविधानाच्या विरोधामध्ये जर बोलायला लागले, आपण या ठिकाणी बाहेर बांगलादेशामध्ये ज्या हिंदूवर अन्याय होतो त्या हिंदूसाठी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोर्चे निघले जातात की हिंदूंना या ठिकाणी हे केलं पाहिजे म्हणून। आणि जर भारताचं संविधानावर जर देश चालत असेल आणि संविधानाच्या बाबतीत जर लोक अशी करत असतील तर त्यांना कठोरातले कठोर जोपर्यंत शासन होणार नाही तोपर्यंत त्याला चाप बसणार नाही असं या ठिकाणी वाटतं। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जो परभणीमध्ये जो प्रसंग घडला त्यामध्ये आंबेडकरी समुदायाला जे कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी अटक करण्यात येत आहे ते सुद्धा या ठिकाणी तात्काळ थांबवली पाहिजे। ती जर थांबवली नाही तर महाराष्ट्रामध्ये अजून काही उद्रेक होऊ शकतो, त्याच्यामुळं शासनानं सुद्धा कठोर पावलं उचलली पाहिजे। काय सांगाल? ज्या पद्धतीने शांततेत आंदोलन परभणीमध्ये चालू होतं, या शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण कसं काय भेटलं? का कुणाला तरी असं वाटतंय जे महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदाने सगळे नांदत असताना काहीतरी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक दंगली घडाव्यात? आता सरकार स्थापन व्हायच्या आधीच जर अशा दंगली घडत असतील व जुने नेते याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत असतील तर मी एवढीच इच्छा व्यक्त करतो, प्रशासनाने कडक भूमिका घेऊन त्या माती फिरूच्या मागे कोण मास्टरमाइंड आहे त्याला पकडून जेरबंद करावं की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशा दुर्दैवी घटना घडणार नाही। एकंदरीतच कळंब शहर आज पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये उमरगा असेल, परंडा असेल किंवा वासी भूम या ठिकाणी सुद्धा या परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, कळंब। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।